सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी ही बिंदास। सावरोली जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषद उमेदवार ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड आणि भाजपचे पंचायत समिती वाशिवली गणातील उमेदवार गौरी महादेव गडगे यांच्या प्रचाराचा शुभारंभ सकाळी आई गावदेवी भवानी मंदिर वडगाव येथून करण्यात आला। यानंतर वाशिवली, बोरिवली, कैरे, शिवाजीनगर तसेच आदिवासी वाड्यांमध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। प्रचाराच्या दुसऱ्याच दिवशी ही रॅली यात्रेसारखी होत परिसर घोषणांनी दुमदुमून गेला। या रॅलीत महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिकांसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते। घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत 5 फेब्रुवारी रोजी महायुतीला मतदान करून सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन उमेदवारांनी केले। विकास, रोजगार आणि जनतेच्या समस्या सोडवणे हेच महायुतीचे ध्येय असून 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रचार रॅलीत सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी सौ गौरी महादेव गडगे। वडगाव ग्रामपंचायतमध्ये मी आधी 5 वर्ष सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला होता। तेव्हा माझा विकास कामांचा जो झंझावात होता ते पाहून मला पक्षाने पंचायत समिती अशी उमेदवारी जाहीर केली आहे। तरी तुम्ही मला प्रचंड मतांनी आणि आमचे रायगड जिल्हा परिषद जे महायुतीचे उमेदवार आहेत ज्ञानेश्वर गायकवाड त्यांना पण तुम्ही भरघोस मतांनी विजयी करा ही तुम्हाला मी महायुती म्हणजे शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि RPI या महायुतीतर्फे मी अधिकृत उमेदवार म्हणून श्री ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड, माझी निशाणी धनुष्यबाण, ही निवडणूक लढवत आहे। कार्यकर्त्यामध्ये खूप उत्साह आहे आणि सर्व आमचे जुने प्रमुख नेते आणि आमचे तिन्ही आमदार म्हणजे सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब, ह्या उरण मतदारसंघाचे आमदार सन्माननीय कार्यसम्राट आमदार महेश बालदी साहेब, आमच्या खालापूर कर्जत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ खुर्वे साहेब यांच्या विकास कामाचा जो काय झंझावात आहे, या झंझावातामुळे आम्हाला नक्कीच इथे यश प्राप्त होईल आणि आम्ही दोन्ही उमेदवार आणि सावरोली पंचायत समितीचे उमेदवार तिन्ही उमेदवार भरघोस मताने विजयी होतील। आणि विशेषतः आम्ही ज्या वेळेला ही निवडणूक लढवत आहे त्यावेळेला प्रमुख विकास कामाचा जर महत्त्वाचा टप्पा जर गाठायचा असेल तर रोजगार आणि महिलांना घरी बसून कसा रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी आमचा प्रथमतः प्रयत्न असेल। आणि रोजगार निर्मिती, समाजाची जडणघडणामध्ये सर्व समावेशक घटकांना न्याय देण्याचा काम आम्ही करू आणि तिन्ही उमेदवार त्यामुळे आमचे भरघोस मताने विजयी होतील अशी मला खात्री आहे। नक्कीच सन्माननीय माजी सभापती विश्वनाथ पाटील साहेब यांनी केलेलं काम, त्यांचा समाजामध्ये असलेला एक ऋणानुबंध आणि समाजाशी असलेली जडणघडण, त्यामुळे विश्वनाथ पाटील साहेबांच्यामुळे मला त्या प्रभागामध्ये आणि ह्या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला त्यांची मदत होईल आणि यश मिळेल याची मला खात्री वाटते। तसेच ह्या ठिकाणी MK गडगे साहेब यांचं एक वेगळं नाव आहे, एक सहानुभूती असलेला एक चेहरा आहे आणि ह्या चेहऱ्याचं एक जर व्यक्तिमत्व जर पाहिलं तर नक्कीच ह्या ठिकाणी मला वडगाव पंचायत समितीमध्ये त्यांच्या रूपाने मला भरघोस मतदान होईल। त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे प्रमुख नेते, त्यांचे सर्व त्यांचे खालील असलेले सैनिक आणि त्यांचे जवळचे मित्रसंबंधातले असलेले व्यक्ती ह्या सर्वांचा मला सहकार्य लाभेल आणि आमचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने जिंकून येतील अशी खात्री वाटते। प्रथमतः महेश बालदी साहेबांच्या आणि प्रशांत ठाकूर साहेबांच्या ह्या विरोध मतदारसंघामध्ये मी आता ह्या वडगाव पंचायत समितीमध्ये उभा आहे। आपलं प्रथमतः सांगेल का MSRDC आणि MMRDA यांच्या विकास कामाचा जो प्रारूप आराखडा आणि अंतिम आराखडा दोन्हीकडे तयार झालेला आहे, त्यामध्ये आता असलेला जवळच आलेला अटल सेतू आणि दिल्ली मुंबई कॉरिडॉर, आपल्या पूर्ण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला होणारा पूर्ण देशामध्ये हे जाळं निर्माण होतं आहे आणि ह्यामुळे ह्या भागाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना महायुतीच्या अधिपत्याखाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास होणार आणि इथल्या स्थानिकांना रोजगार
आणि दळणवळणाच्या व्यवस्था, त्यामुळे नक्कीच विकासाचा हा टप्पा गाठला जाईल अशी मला खात्री वाटते. शेतमजूर असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, वेठबिगार असतील, ह्या सर्वांना न्याय देण्याचं काम आपल्या शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि RPIचे ह्या महायुतीचे सगळे नेते, प्रमुख नेते, सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा असलेला अजेंडा असेल, सन्माननीय फडणवीस साहेबांचा असलेला अजेंडा असेल, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा असलेला अजेंडा असेल, ह्या ठिकाणी त्यांचा प्रमुख म्हणजे खालील तळागाळातील शेतमजूर असेल, कामगार असेल, वेठबिगार असेल, यांना प्रमुखांना न्याय देण्याचं काम नक्कीच होईल अशी मला खात्री वाटते आणि ते करतायत. येत्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारी जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये मी स्वतः जिल्हा परिषद उमेदवार ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड, माझी निशाणी धनुष्यबाण आणि गौरी गडगे यांची निशाणी कमळ, यांना मी सर्व मतदारांना आणि माझ्या सर्व बंधूंना, कार्यकर्त्यांना आवाहन करेल का आम्हाला तुम्ही ह्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी करावं असं मी आपल्याला आवाहन करतो. हा जो पहिला वडगाव जिल्हा परिषद वार्ड होता, आता सावरोली जिल्हा परिषद वार्ड झाला आहे. या वार्डामध्ये मी पहिला निवडून आलो त्यावेळेला हा कैरा भाग आमच्यामध्ये नव्हता. आमच्यामध्ये ते गोगोशी 36 भाग जो होता, तर त्यावेळेला चांगल्या मताने 4,500 मतांनी मी इथं निवडून आलेलो आणि गेली 4 इलेक्शन ह्या झेडपीच्या माझ्या नेतृत्वाखाली किंवा मी ज्या पक्षाबरोबर असेल त्या पक्षाबरोबर मी जिंकून दिलेले आहेत. काय आता मागील निवडणुकीला 2017ला मी उमेदवार बरोबर न दिल्यामुळे त्यावेळेला मी प्रचारात फिरलो नाही. काय तर आता एक ज्ञानेश्वर गायकवाड आहेत, बरेच वर्षी त्या गावात त्यांनी सरपंच पद भोगवले. तसेच आमचे गौरी गडगे हेहीसुद्धा आता त्या सरपंच आहेत आणि मागंसुद्धा त्यांनी राजकारणामध्ये त्यांचा भाग आहे. त्यांचे मिस्टर महादेव गडगे हेसुद्धा राजकारणात मोठा भाग आहे त्यांचा. आणि ज्ञानेश्वर गायकवाड हा गायकवाड कुटुंब खोपोलीमध्ये सुद्धा त्यांचा भाव नगरसेवक म्हणून आता निवडून एक वेळेला माझा नावाचा वापर करून बैलमारे आमच्याबरोबर आहेत, बहिणीचा मुलगा आमच्याबरोबर आहे. आता खोटा प्रचार त्यांचा चालू आहे. काय मी त्यांच्याबरोबर नाही, माझा हात धरून त्या ग्रामपंचायतमध्ये तो दिसला. आता माझा हात धरून तो ग्रामपंचायत गेला. माझी मेजॉरिटी असताना त्याला उपसरपंच केला. एक माझा नातू होता, पण त्याची तशी तो जाण ठेवली नाही. त्यांनी जाण विसरणारा कार्यकर्ता आहे. आणि आता या प्रचारामध्ये वडवल गावामध्ये तो काल त्यांचा तो प्रचार होता, त्यात मग त्यांनी तो बोलला तो का मी या तुमच्या गावामध्ये जी गोदरेज कंपनी, त्या गोदरेज कंपनीमध्ये स्थानिक लोकांना मी परमनंट करीन. तर त्या वडगाववाल्याला माझे सांगणे, या वडवल गावाला माझं सांगणे, अशा भूलतापाला बली पडू नका. सावरोली एरियामध्ये तो सरपंच आला, गेली 2 वर्ष तिथं सरपंच पद भोगत आहे. कारण मी माझ्या नेतृत्वाखाली मी कोपरान कंपनीमध्ये आणि सावरोली टोल नाक्यावर 150 मुलं कामाला लावलीत. 40-45 हजार एका मुलगा पगार आहे आणि सर्व मुलांना मी परमनंट केलेले. आता ह्या लोकांनी त्या टाटामध्ये माणसं लावताना कॉन्टॅक्टमध्ये 20-25 हजार एका मुलाकडनं घेतले. तर हे जनतेचं काही काम करू शकतात. प्रत्येक वेळेला त्या काहीतरी लोकांना फुल तापा मारायचा, आपला वेल काढून घ्यायचा, अशा प्रकारे काम चालू आहे. आणि मी गोविंद बैलमारेच बोलतोय. ह्या मी आमच्या जर गावात बैलमारे उमेदवार, त्याचं नाव नाही घेत, बैलमारेचा उमेदवार असेल काय तर त्याचा माझा काही संबंध नाही. तो जर खोट्या माझ्या नावाचा प्रचार करतो, माझा त्याला सपोर्ट नाही. मी एक पक्षाचा जिल्हा सल्लागार आहे आणि माझी जिल्हा परिषद सदस्य आहे. सावरोली गावचा 30 वर्ष सरपंच होतो. त्यावेळेला माझ्या नावाचा वापर करता येतो. तर मी जनतेला तुमच्या ह्याच्यामार्फत, यूट्यूबच्या मार्फत जनतेला मी आवाहन करतो का ह्या अशा भूलतापाला पडू नका. त्याचं काम काही नाही. त्या टाटा कंपनीमध्ये सरपंच झाला, तिथे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं हप्ते घ्यायचं, त्यांच्याकडनं खंडणी घ्यायची. प्रत्येक वेळेला 2 वेळेला 2 खंडीच्या केशी त्यांच्यावर झालेले आहेत. आम्ही सरपंच होतो 30 वर्ष, पण कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला किंवा कुठल्या बाहेर त्याला, मी साईचा बघतोय, साईलाच बघतच म्हणून सांगतो, मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनं का कुठल्याही गाववाल्याने इतकी मुलं कामाला कोणच्याकडनं चहा पण नाही पेला. एक स्थानिक लोक कामाला लागली पाहिजेत, हा उद्दिष्ट होता. कारण नेता झाल्यानंतर आपण जनतेचं नक्कीच काम करायला पाहिजे. आणि त्याच्या पुढं सुद्धा काही लोकांना तो बाता मारील का बैलमारे माझ्याबरोबर आहेत आणि हे काम करीन, ती पोरं परमन करीन. टाटामध्ये सुद्धा ती पोरं आहेत. सावरोलीमध्ये एजन्सीमध्ये त्यांचे 4-5 पोरं फक्त एजन्सी मी घेतली. बाकीचे गाव भूम मारतात तरी त्यांचा त्यांनी काही एजन्सीमध्ये घेतलेलं नाही. तर काही तिथल्या मी काही गावामध्ये तो बाता मारील का मी तुम्हाला त्या स्थानिक जी कंपनी सध्या गावाच्या बाहेर तिथं मदत करीन. पण हे नक्की होईल का ज्या कंपन्या आहेत त्या कैऱ्यापर्यंत ज्या कंपन्या असतील त्या सावरोली तुमच्या त्या वडवल 5 गाव परत त्या कंपनीमध्ये कॉन्टॅक्ट घ्यायला नक्की जाईल. हे आता मी ठासून सांगतो.
एवढं बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.